माझी पत्नी जगातील एकमेव स्त्री असेल जिला तिच्या सवयीचा अजिबात हेवा वाटत नाही. तिला पाहून मला खूप आश्चर्य वाटले. तिच्या चेहऱ्यावर मला जे काही पाहायचे होते ते मला कुठे दिसत नव्हते. खरे तर मी माझ्या पहिल्या पत्नीवर प्रेम करत होतो, पण दुसरे लग्न ही माझ्यासाठी मोठी मजबुरी होती. मला माझ्या पत्नीला शिक्षा करायची होती म्हणून मी दुसऱ्या मुलीशी लग्न केले. पण माझ्या पहिल्या बायकोच्या चेहऱ्यावर रागाची खुणही नव्हती. याचे मला आश्चर्य वाटले. मी स्नेहाशी अचानक लग्न करून तिला माझ्या फ्लॅटवर आणले. तेव्हाही माझी पहिली बायको सुमन हिने दार उघडले, पण आम्हा दोघांना एकत्र पाहून तिने मला काही प्रश्न विचारला नाही. मी मुद्दाम स्नेहाच्या समोर प्रणयाच्या गोष्टी बोलायचो. हे सर्व तिच्यासाठी जळवण्यासाठी मी तिच्या समोर स्नेहाच्या जवळ असायचो. हे पाहून तिला आतमध्ये आग लागल्याचे जाणवले. तिला वाईट वाटेल, तिला टेन्शन होईल. मला तिच्या डोळ्यातील अश्रू पाहायचे होते. तिने वेदना सहन करावी अशी माझी इच्छा होती. मला तिच्या चेहऱ्यावर वेदनांच्या खुणा पाहायच्या होत्या. गेली 2 वर्ष मी वेदना सहन करत होतो, पण सुमनला काळजी वाटत नव्हती. स्नेहा आणि मी जेव्हाही जवळ असायचो आणि एकमेकांच्या भेटीत असायचो तेव्हाही ती चेहऱ्यावर हसू घेऊन आमच्याकडे बघायची. आजही मी माझी दुसरी पत्नी स्नेहासोबत हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होतो तेव्हा अचानक माझी पहिली पत्नी सुमनने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. कदाचित ती रात्री खोलीतून पाणी प्यायला आली असावी. तिची नजर माझ्यावर आणि स्नेहावर पडली. तेव्हा मी मुद्दाम स्नेहाच्या जवळ सरकलो. मी हात पसरून स्नेहाला मिठीत घेतलं. तिला माझ्या खूप जवळ घेतलं होतं. सुमनला पाहून स्नेहा थोडी अस्वस्थ झाली होती. ती म्हणाली, काय करतोयस? लक्षात ठेव की आपण एकटे नाही आहोत. मी म्हणालो की आमच्याशिवाय इथे जे आहेत ते फार कमी आहेत. असे करून मी सुमनकडे एक कटाक्ष टाकला. मला तिच्या चेहऱ्यावर भाव पाहायचे होते आणि तिच्या डोळ्यात वेदना पाहायची होती. मला तिला दुःखी होताना पाहायचे होते, जेणेकरून माझ्या जळत्या हृदयाला शांतता मिळेल आणि माझे मन शांत व्हावे. परंतु तिच्या चेहऱ्यावर असे कोणतेच भाव नव्हते. डोळे मिटून हसत किचनमध्ये ती गेली. पण तिने पाण्याची बाटली काढली, ग्लास घेतला आणि आपल्या खोलीत जाऊन खोलीचा दरवाजा बंद केला. हे बघताच मी लगेच स्नेहापासून मागे सरकलो. माझ्या या कृतीने स्नेहा आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. तिने विचारले, काय झालं विशाल? अचानक मागे का सरकलास? काही वेळापूर्वी तू तर एवढं प्रेम दाखवत होतास. मी म्हणालो की मला झोप येत नाही. तुला टी व्ही बघायचे असेल तर बघ, मी झोपणार आहे. असं म्हणत मी माझ्या खोलीत गेलो. कदाचित मी सुमनवर नक्कीच प्रेम करत होतो म्हणून मी माझ्या अवस्थेतही असहाय्य होतो. पण मी स्नेहाशी लग्न केले. नवीन लग्न झाल्यावर मला माझी पत्नी सुमनची आठवण येऊ लागली. मी तिला खूप मिस करत होतो, कारण ती इतकी सुंदर मुलगी होती की तिला पाहिल्यावर कोणीही माणूस घायल होऊन जाईल. लग्नानंतर मी तिला फक्त काही दिवस देऊ शकलो, कारण माझा व्यवसाय असा होता. मला रात्रभर इतर देशातील प्रोडक्ट्स ऑनलाईन विकायचे होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत माझे कार्यालय चालू होते. माझ्या घरी येण्याची काही निश्चित वेळ नव्हती. कधी दुपारी 3 वाजता तर कधी 4 वाजता घरी यायचो, कारण संध्याकाळी माझं काम सुरू व्हायचं. माझ्या घरात फक्त सुमन राहत होती. माझे आईवडील माझ्या भावाजवळ राहत असतात. सुरुवातीला एकटे असल्यामुळे सुमन खूप घाबरली होती. मी एकटी राहणार नाही अशी ती वारंवार माझ्याकडे तक्रार करायची. मला एकटी भीती वाटते. माझं पण काम पाहून तिला माझी मजबुरी समजली होती. मी तिला सांगितले की तुला अशी तडजोड करावी लागेल. कधीकधी चावीवरून आमची भांडणे व्हायची आणि वादही लांबायचे. पण गेल्या काही महिन्यांपासून मला जे वाटत होते ते म्हणजे मी तिला घरी कमी वेळ देत होतो. त्यामुळे यावरून सुमन आता माझ्याशी वाद घालत नव्हती. सुरुवातीला मला वाटले की कदाचित सुमनने हे मान्य केले असेल, पण प्रकरण एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. आता माझ्या घरात काही विचित्र गोष्टी घडू लागल्या होत्या. ज्या अपार्टमेंटमध्ये मी राहत होतो तेथे मुख्य गेटवर एक तरुण चौकीदार बसलेला असायचा. तो दिसायला खूप देखणा होता. माझा फ्लॅट तळमजल्यावर होता. माझ्या बेडरूमची खिडकी मेन गेटच्या दिशेने उघडायची. समोर मेन गेट स्पष्ट दिसत होतं आणि तिथे चौकीदार बसायचा. विभागात ड्युटी रुजू होऊन 1च महिना त्याला झाला होता. माझं काम असं होतं की मी दिवसभर घरीच राहायचो आणि संध्याकाळी कामाला जायचो. आम्ही काही मित्र विदेशात उत्पादने पाठवायचो, त्यामुळे संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत आमचे कामं चालू असायचे. एका व्यावसायिक भागात आम्ही एक छोटेसे ऑफिस उभारले होते आणि तिथे आम्ही लॅपटॉपवर काम करायचो. रात्री थकून जायचो आणि झोपल्यावर दुपारचे डोळे उघडायचो. एकदा मी माझ्या
खोलीत गाढ झोपेत असताना सुमनचे हसणे ऐकून मी डोळे उघडले तर दुपारचे 2 वाजले होते. त्यावेळी घरी नोकर नसल्याने ती कोणाशी बोलत होती हे मला समजत नव्हते. सुमन सगळी कामं स्वतः करत असे आणि शेजाऱ्यांच्या लोकांमध्ये तिचं काही खास संपर्क होते. दुपारचे 2 वाजले होते त्यामुळे मलाही भूक लागली होती. असं म्हणून मी उठून बसलो. मी फ्रेश होऊन आमच्या बाहेर आलो तर सुमन मेन गेटजवळ जाऊन उभी राहून तसंच कोणाशी तरी बोलत होती. मी मेन गेटच्या दिशेने येताच बाहेर तोच तरुण चौकीदार उभा असलेला दिसला. तो तर फक्त सुमनशीच बोलत होता. हे बघून मला खूप विचित्र वाटलं. मी सुमनच्या मागे उभा राहिलो. मला पाहताच तिचा चेहरा लगेच फिका पडला. तो पण लगेच तिच्या हातातून जेवणाचे ताट घेऊन निघू लागला. सुमन मागे वळली आणि मला तिच्या समोर पाहून ती पूर्णपणे घाबरली आणि म्हणाली, "तू लवकर उठलास?" असे म्हणत तिने एक नजर वळवली आणि घराच्या दिशेने निघाली. मीही तिच्या मागे गेलो. मी सुमनला विचारलं, "हा चौकीदार इथे काय करत होता?" ती म्हणाली, "जेवणाची जबाबदारी आमची आहे म्हणून मी जेवण घेऊन आले होते." असे म्हणत ती माझ्यासाठी कॉफी बनवू लागली. मी म्हणालो, "तू त्याच्याशी काय बोलत होतीस?" तेही एवढं हसून. "मी खूप दिवसांपासून तुझे हे दुसऱ्याबरोबर हसणे बघत आहे." माझे बोलणे ऐकून तिने माझ्याकडे एक धारदार कटाक्ष टाकला आणि मग दूर बघितले. ती म्हणाली, "तू माझ्यावर संशय घेत आहेस विशाल?" मी म्हणालो, "नाही." "म्हणून मी संशय घेत नाही, मी फक्त विचारत आहे." सुमन म्हणू लागली की तो शेजारच्या एका आंटीबद्दल विचारत होता की तिच्या घरचे जेवण चांगले नसते. असे म्हणत ती मला माझ्या नाश्त्याबद्दल विचारू लागली. जणू तिला विषय बदलायचा होता. मग मी तिला म्हणालो की तू फक्त चौकीदाराला जेवण दिले तर बरे होईल. तुला इतर कथा ऐकवण्यासाठी गरज नाही. माझे शब्द आपोआप कठोर का झाले हे कळले नव्हते. सुमनने माझ्या पुढे वाद घातला नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये फारसे काम नव्हते म्हणून विचार केला मला लवकर घरी जावे लागेल. मी सुमनला बरेच दिवस बाहेर गेलो नव्हतो. आज तिला एका रेस्टॉरंटमध्ये खायला नेणार होतो. माझा हेतू होता आणि ती आनंदी होईल. पण अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताच मला दिसले की चौकीदार त्याच्या खुर्चीवर बसला होता. मी मेन गेटवरून फ्लॅटच्या दिशेने जाताच मला दिसले की सुमन कुठल्या तरी तरुणाशी बोलण्यात गुंग होती. पण तिची नजर बाहेर पडताच ती मागे सरकली. मला पाहून तो तरुण घाबरला आणि मागे सरकला. मी त्याला आधी कधीच पाहिले नव्हते. मी म्हणालो, "तू कोण आहेस?" तेव्हा तो घाईघाईत चक्रा मारायला लागला आणि म्हणाला, "हो, मी डिलिव्हरी मॅन आहे. तुमच्या मिसेसने ऑर्डर केली होती आणि ते पोचवायला आलो होतो." त्याच्या दिसण्यावरून तो मला डिलिव्हरी बॉय आहे असे वाटत नव्हते. मी सुमनला पाहिले तर तिचाही मूड खराब झाला होता. तो तरुण लगेच तिथून निघून गेला. घरात आल्यावर मी विचारले, "काय ऑर्डर दिली?" माझे बोलणे ऐकून ती पण घाबरली. पण ती खोलीत गेली आणि कपाटातून एक डबा घेऊन आली. तिने हे घड्याळ मागवल्याचे सांगितले. मी म्हटले, "किती पटकन घड्याळ कपाटात ठेवले." मी फक्त एक साधा बॉक्स पाहिला. त्यावर कोणत्याही कंपनीचे नाव लिहिलेले नव्हते. ती म्हणू लागली, "मी कपाटातून पैसे घ्यायला गेले होते म्हणून ते कपाटात ठेवले." पण हे सांगताना ती वारंवार स्कार्फने घाम पुसत होती. तिने नवीन चालबाजी केली नसती तर कदाचित मला तिच्यावर संशय आला नसता. माझे मन आता सुमनबद्दल संशयाने भरले होते. रात्रीचे जेवण टेबलावर ठेवत असताना ती म्हणाली, "तुला लवकर यायचे असेल तर मला फोन कर." ती काय बोलली ते मलाही समजले नाही. मी म्हटले की मी अचानक घरी काय येऊ शकत नाही. सुमन नाही म्हणू लागली. मला पुन्हा जेवण करावे लागते. यावेळी मी झोपी जातो का नाही कळत. पण अचानक माझ्या घरी येण्याने तिला वाईट वाटले. रात्री मी झोपायला आडवा झालो तेव्हा खूप दिवसांनी ती खोली आली. तिचे ते प्रेमळ रूप बघून मी सगळं विसरून तिच्या मिठीत धरू लागलो. आज खूप दिवसांनी थोडा वेळ मिळाला. मी सुमनसोबत काही प्रेमाचे क्षण घालवू शकतो. मी तिच्या जवळ जाऊ लागलो. ती म्हणू लागली की मला झोपायचे आहे. मी खूप थकली आहे. मला तिचं वागणं विचित्र वाटलं. अनेकदा रात्री बाहेर राहायचो. सकाळी घरी यायचो तेव्हा खूप दमलेला असायचो. झोपेमुळे माझी अवस्था वाईट होते. त्यामुळेच मी सुमनला वेळ देऊ शकत नव्हतो. म्हणून विचार केला की आज थोडा मोकळा वेळ मिळाला तर एकत्र वेळ घालू. पण तिचं वागणं पाहून मन दुखावलं. सुमन एका कडेवर झोपी गेली होती आणि मनातील प्रेमाच्या भावना रागामुळे थंडावल्या होत्या. आता मनात विचित्र शंका येऊ लागल्या होत्या. आता जेव्हा कधी मी ऑफिसमध्ये होतो तेव्हा माझं लक्ष फक्त सुमनकडेच असायचं. आजही मी तिला फोन करत होतो पण तिचा फोन व्यस्त होता. मी तिला 5 मिनिटांनी सतत फोन करत होतो पण तिचा फोन व्यस्त होता. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने सुमनवर संशय घेऊन तिला खूप आधी घरातून हाकलून दिले असते.
पण मीच आतापर्यंत सगळं सहन करत होतो. घरी गेल्यावर पहारेकरी एकदम खुश दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. तो का हसत आहे तेच मला कळत नव्हते. त्याचा चेहरा मला छेडत आहे असे मला जाणवते होते. त्याला हसताना पाहून मी त्याच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक कटाक्ष टाकला आणि मला बघून त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य अगदी गळत झाल्यासारखे वाटत होते. तो हसायला लागला. त्याच्याच हास्य मला विषारी का वाटत होते कळत नाही. तेव्हा तो लगेच त्याच्या खुर्चीवरून उठला आणि माझ्याकडे येऊन विचारलं, "काय झाले सर? तुम्ही खूप रागावलेले दिसता." मी त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि माझ्या फ्लॅटवर परत आलो. फ्लॅटच्या दारापाशी पोचल्यावर मी दाराची बेल वाजवली, पण दार काही उघडले नाही. मी चावी काढली आणि घराचा दरवाजा उघडू लागलो. मी दार उघडताच समोर एक घाबरलेली सुमन उभी होती. अचानक दरवाजा उघडल्याने ती घाबरली. पुढच्या क्षणी ती हसायला लागली आणि म्हणाली, "काय झालं विशाल? मी अंघोळ करत होते आणि तू दारावर टकटक करत होतास. जणू मला माहीत नाही काय तुझे मन का तुटले आहे." मला पहिल्यांदाच सुमनचा राग आला. मी दार उघडणे सोडून आत आलो आणि पुढच्या क्षणी सुमनला विचारू लागलो की तिचा फोन का बिझी आहे. मी जेव्हा कधी तिला फोन करतो तेव्हा तुझा नंबर बिझी असतो, मग तू माझा कॉल का उचलत नाहीस? आता इतक्या उशिराने दरवाजा उघडलास, या सगळ्याचा अर्थ काय आहे? काय बोलावं तेच मला कळत नव्हतं, पण जे काही डोक्यात येत होतं ते मी बोलत राहिलो. माझे म्हणणे ऐकून सुमन शांत झाली आणि तिच्या डोळ्यात विश्वासाचे धागे चमकू लागले. ती म्हणाली, "काय झालं विशाल? तू माझ्यावर रागावला आहेस? दार उघडायला जरा उशीर झाला आणि मोबाईल सकाळी दुधात पडला होता. सकाळी जेव्हा मी तुमचा कॉल अटेंड करू लागले तेव्हा माझा मोबाईल दुधात पडला आणि तो तिथेच हँग झाला. मोबाईल अजून तसाच सोफ्यावर पडला आहे. मी तो पूर्णपणे कोरडा करून दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि 10 मिनिटात तो दुरुस्त झाला. मी काहीही न ऐकता खोलीत आलो. माझी बॅग आणि काय बेडवर फेकून अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो." सुमनच्या काही बोलण्यावर माझा विश्वास का बसत नव्हता तेच कळत नव्हतं. जणू काही ती खोटं बोलत होती. शेवटी एक दिवस असे काही घडले की मी पूर्णपणे सुमनच्या विरोधात गेलो. मला वाटले नव्हते एक दिवस शंकेचे बीज एकदम एक घनदाट आणि शक्तिशाली वृक्ष बनेल. सुमनवर माझे मनापासून प्रेम होते हे खरे आहे, पण तिने माझ्यासोबत जे केले ते क्वचितच कुठली बायको तिच्या पतीशी करेल. त्या दिवशी मी कामावरून लवकर घरी परतलो, कारण मला सुमनवर आणखी संशय घ्यायचा नव्हता. मला तिच्यासोबत बोलायचं होतं, तिच्यासोबत वेळ घालवायचा होता, जेणेकरून आपल्या चांगली समजूत व्हावी आणि तिच्याविरुद्ध माझ्या मनातील शंका दूर व्हावी. पण त्या दिवशी मी लवकर घरी आलो तर दरवाजा बंद होता. माझ्याकडे असलेली चावी नेहमी दरवाजा उघडला आणि घरात प्रवेश केला. घर पूर्णपणे रिकामे होते. शेवटी सुमन कुठे गेली असावी? मी ताबडतोब तिच्या मोबाईलवर मिस कॉल दिला आणि तो मोबाईल सोफ्यावर पडून असल्याचे आढळले. मी तिचा मोबाईल उचलला आणि तपासले तेव्हा मिस कॉल होते. मी तो नंबर माझ्या फोनमध्ये सेव्ह करणार होतो तेव्हा मला एका मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. मी पटकन बाहेर आलो आणि पाहिले तर काकांची मुलगी ही आमच्या घरात शिरताना दिसली. ती स्तब्ध होऊन शांत आणि ती पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होती. तिने सांगायला सुरुवात केली की विशाल, अनेक लोक घराच्या बाहेर कुत्रे पाळतात आणि तुम्ही उंदीर पाळत आहेत. आत्ताच एवढा मोठा उंदीर माझ्या पायावर पडला होता. भीतीमुळे मी जवळजवळ माझा जीवच गेला असता. ती अशी होती की जितकी आनंदी तितकीच खोडकर होती. माझं लक्ष मोबाईलवरून हटले होते. मग ती वाटी हातात घेऊन आत शिरली आणि म्हणू लागली की हे मी सुमनसाठी आणले आहे. पण मला ती कुठे दिसत नव्हती. मी तिच्या आभार मानू लागले. मी म्हटले की सुमन कुठे गेली आहे? मला माहीत नाही. मी पण आत्ताच घरी आले. स्नेहा म्हणाली, ती कुठेतरी जाते आणि यावेळी ती रोज बाहेर असते. आज दार उघडं दिसलं तेव्हा वाटलं की घरीच असेल, म्हणून मी खीर द्यायला आले. स्नेहाचे बोलणे ऐकून मला आणखीनच संशय बनवत होतं. तेव्हा स्नेहा तिथून निघून गेली तर मी त्या खीरकडे सपाट नजरेने बघत राहिलो. काही वेळाने सुमन घरात शिरली. तिला पाहून थोडं आश्चर्य वाटले, पण मला तिथे अचानक घरी आलेले पाहून तिचा चेहरा जणू फिक्काच पडला होता. ती म्हणाली की तू एवढ्या लवकर घरी आलास? तू मला सांगितलं की नाहीस? ती घाबरलेली दिसत होती, पण मी उत्तर दिले नाही. काही वेळाने तिला विचारलं की एवढ्या वेळ तू कुठे गेली होतीस? पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर दे. ती म्हणू लागली की मी आईच्या घरी गेले होते. मी ओढू बोलू लागलो,
पण ती खोटं बोलत होती हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. तिला मी लग्न आधीच ओळखले होते, कारण सुमन माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या घरी जायचो. पण ती वाया गेलेली मुलगी असेल आणि तिच्या नवऱ्याला फसू शकते हे मला माहीत नव्हते. आता एका विचित्र नैराश्याने मला त्याच बळी बनवले होते. मी सुमनपासून दूर राहावं लागलं. मला समजलं नव्हतं की काय आहे. मी तिला कशाचीही कमतरता जाणून दिली नव्हती. तिच्यासाठी जगातलं सगळंच घरात हजर होतं आणि मीही दिसायला वाईट नव्हतो. या विचारात हरवून गेल्याने मला अस्वस्थ वाटू लागले. त्या दिवशी मला खूप ताप आला होता, पण सुमनला माझी अजिबात पर्वा नव्हती. ती पूर्ण अनभिज्ञ होऊन बसली होती. मी स्वतः तापाचे औषध घेतले आणि कामावर गेलो. माझ्या मोबाईलवर नोटिफिकेशन टोन जाण्यापूर्वीच मी ऑफिसमध्ये पोचलो होतो. मी माझा मोबाईल तपासला तर व्हॉट्सअपवर काही फोटो पाठवले होते. ते फोटो पाहताच माझ्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं झालं. मला माझ्या आजूबाजूला कशाचंही भान राहिले नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास कठीण होऊन मी त्या चित्राकडे एक नजर टाकली. पुन्हा बघायची हिंमत होत नव्हती. हा एक अनोळखी नंबर होता, ज्याच्यावरून माझी पत्नी सुमनचे अत्यंत अश्लील फोटो मला पाठवले होते. सोबत असलेला मुलगा वॉचमन नव्हता आणि तो डिलिव्हरी बॉय देखील नव्हता. मला माझ्या मनाला इतकी वेदना झाली होती की मी वेडा होऊ लागलो. त्या दिवशी मी घरी गेलो नाही. माझी बायको मला फोन करत राहिली, पण मनात सुडाची आग धगधगत होती. त्या दिवशी मी माझ्या बायकोचा बदला घेण्याचा विचार करू लागलो. मला तिला अशी शिक्षा द्यायची होती की ती आयुष्यभर आपल्याला दुःखी राहील. मला हवे असते तर मी तिला घटस्फोट देऊन घरातून हाकलून देऊ शकलो असतो, पण मी तसे केले नाही. मी हे केले असते तर ती आणखी स्वतंत्र झाली असती. मला तिला प्रत्यक्ष त्रास द्यायचा होता आणि दुसऱ्यांचं लग्न करण्याचा विचार मनात आला. एकही मुलगी माझ्या नजरेसमोर आली नाही. तेव्हा मला माझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारी मुलगी आठवली. मला माहीत होतं की ती मला आवडते. दुसऱ्या दिवशी मी तिच्याकडे गेलो आणि तिला सांगितले की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तिला माहीत नव्हते की मी तिच्याशी असं बोलेन. मी फक्त तिला सांगितले की मी तिच्या भावनांचा आदर करतो आणि आता मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मग स्नेहा आणि मी मंदिरात जाऊन लग्न केले. स्नेहाच्या घरात फक्त एक वृद्ध वडील होते. आई, बहीण किंवा भाऊ नव्हते. आणि मग स्नेहाची लग्न करून मी माझ्या घरात प्रवेश केला. मनात जे काही चालले होते ते अजूनही घरात प्रवेश करताना मी स्नेहाचा हात धरला आणि चेहऱ्यावर हसू आणले. मला वाटले की सुमनला दिसेल तर तिला खूप त्रास होईल. ती रडवेली होईल. ती माझ्या पाया पडेल. ती माझी माफी मागेल. पण तिने तसं काही केलं नाही. उलट ती हसली आणि मग माझ्याकडे आणि आमच्याकडे बघू लागली. ती म्हणाली, जणू काही तुम्ही दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहात. खूप सुंदर जोडपे आहे. मी तुझे सवत म्हणून नाही तर तुझी मैत्रीण म्हणून इथेच राहील. स्नेहाने आश्चर्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागली. सुमन आपल्याशी कशी वागेल याचा तिला भीती वाटत होती, पण तसं काही झालं नव्हतं. स्नेहाचा हात धरून मी खोलीत जाऊ लागलो तेव्हा सुमनने माझा हात धरून मला थांबवलं. मला माझ्या मनाला हायसे वाटले की ती माझ्यासमोर रडून माझी माफी मागेल, पण ती काहीच बोलली नाही. तर मी मन मोकळे करून तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. ती म्हणाली, आता थांब, मी तुमची खोली तयार करते. सध्या तुम्ही बाहेर हॉलमध्ये बसा. असे बोलून ती पटकन बाहेर गेली. 10-15 मिनिटांनी ती आली तेव्हा तिच्या हातात 2 पिशव्या होत्या. ती त्या घेऊन खोलीत गेली. तिने माझी खोली लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या खोलीसारखी सजवली. मग ती म्हणाली, आता तुम्ही रूमवर जा. तुमचे लग्न झाले आहे. आज लग्नाची पहिली रात्र आहे, त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्रीसारखा आनंद घ्या. मी तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत होतो की ती हे सर्व नाटक करत आहे. तिला खरंच आनंद वाटत होता. स्नेहा आणि मी खोलीच्या आत गेलो. स्नेहाला पाहून मला खूप आनंद झाला, पण मी स्नेहाला म्हटले, स्नेहा, मला सध्या तुझ्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही. बघ, मी कोणत्या परिस्थितीत तुझ्याशी लग्न केले आहे हे तुला माहीतच आहे. अचानक मी तुझ्याशी लग्न केले, पण या नात्यासाठी मी स्वतः तयार करू शकलो नाही. या नात्यासाठी मी स्वतःला तयार करताच आपण आपल्या वैवाहिक जीवन सुरू करू. स्नेहाला पण माझा मुद्दा समजला आणि मग स्नेहा बेडवर झोपली आणि मी रूममध्ये सोफ्यावर झोपलो. मला स्नेहाबद्दल काहीच भावना नव्हती. याचे कारण हेच की मी सुमनच्या प्रेमात पडलो होतो. आता घाई गडबड काहीतरी चुकीचं पाऊल उचलल्यासारखं वाटत होतं. पण नंतर सुमनची बेवफाई आठवून मला सुमनचा राग यायला लागला आणि मी उचललेलं पाऊल योग्य वाटू लागलं.
काही दिवसानंतर सुमनच्या कृतीमुळे मला संशय येऊ लागला होता. ती कदाचित जगाची पहिली महिला होती जिने तिच्या सवतीला आनंदाने स्वीकारले. मला समजले नाही की हा सगळा गोंधळ कशासाठी आहे. मी सुमनसोबत 2 वर्ष राहिलो होतो आणि आता स्नेहा माझ्या आयुष्यात येऊन 1 महिना उलटून गेला होता. मी एका विचित्र बोटीत चढलो होतो आणि काय करावे हे समजत नव्हतो. पण कदाचित हे सत्य उघडायला उशीर झाला नव्हता. संपूर्ण सत्य माझ्या डोळ्यासमोर उघडपणे आले आणि ते कळल्यावर मला भिंतीवर डोके आपटल्यासारखं वाटलं. त्या दिवशी सुमनशी शेवटचं बोलायचं होतं. मी ठरवलं होतं की आता मी सुमनला घटस्फोट देईल आणि कसं तरी मी स्नेहासोबत माझं आयुष्य सुरू करेल. ती माझे पहिले प्रेम होती, पण ती माझ्याकडे दुर्लक्ष करत राहिली आणि हे पाहून मला वाईट वाटले. शेवटी ती इतकी खुश का झाली मला काही समजत नव्हते. जर तिला दुसरं कोणी आवडत असेल तर तिने आतापर्यंत घटस्फोट का घेतला नाही. मी गोंधळून गेलो. घरात शिरल्यावर जे ऐकले ते ऐकून माझे पावले तिथेच थांबले. मला खोलीतून सुमन आणि स्नेहा बोलताना ऐकू येत होती. बाहेर हॉलमध्ये स्नेहाच्या शब्दांचा आवाजही घुमत होता. तुझ्या अभिनयाचाही कौतुक व्हायला हवं असं स्नेहा बोलू लागली. मी शपथ घेतली की तुला यासाठी पुरस्कार मिळाला पाहिजे. तू चांगला अभिनय केला आहे. शेवटी तू मला विशालला एकत्र आणलेस. पण सुमन तिच्यासमोर रडत होती आणि हात जोडून उभी होती. ती रडायला लागली आणि म्हणाली, मी तुझ्या सर्व काही ऐकले आहे. तू मला सांगितले ते सर्व मी केले, पण आता माझे ते फोटो डिलीट कर. शेवटी मी तुझे काय नुकसान केले आहे. तू मला माझा नवरा देण्यास सांगितले म्हणून मी तुला माझा नवरा दिला. यावर स्नेहा जोरात ओरडली, म्हणू लागली, खबरदार. नवरा म्हणाली तर तो सुरुवातीपासून माझा होता. मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले आणि आज मला तो सापडला आहे. ते माझं बालपणीचं प्रेम आहे. तो माझा व्हायला हवा होता म्हणून मी तुलाही विशालच्या मनातून काढून टाकले आहे. तुझ्या नवऱ्याच्या मनात तुझ्याबद्दल द्वेष आणि शंका निर्माण करून आज तो फक्त माझा झाला आहे आणि तुला दिसेल की लवकर तो माझ्यावर प्रेम करू लागेल. आता तुला फक्त एक शेवटचं काम करायचं आहे. त्यानंतर विशाल पूर्णपणे माझा होईल. मला कळत नाही तू त्याच्या डोक्यावर कशी कोणती जादू ठेवली आहेस की तो तुझ्या प्रेमाचे भूत त्याच्या डोक्यातून निघत नाही. एवढा होऊन सुद्धा मी तुझं प्रेम माझ्या मनातून काढू शकले नाही. आजपर्यंत त्याने मला त्याची पत्नी होण्याचा अधिकार दिलेला नाही. मी त्याच्या प्रेमासाठी रात्रभर तळमळत आहे आणि तो माझ्याजवळही येत नाही. आता फक्त तुला त्याच्या आयुष्यातून बाहेर पडायचे आहे. तू कायमची निघून गेल्यावर विशालला मला स्वीकारायला भाग पडेल आणि हळूहळू त्याच्या मनातही माझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल. हे ऐकून सुमन रडू लागली आणि म्हणू लागली, स्नेहा, देवाखातर असं करू नकोस. मी विशालशिवाय मरेल. मी सर्व काही तुझ्या हाती दिले आहे. विशालला समोर पाहून माझ्या मनात शांती मिळते. निदान त्याचे नाव तरी माझ्याशी तरी जोडलेले आहे. जर तू हे माझ्यापासून दूर नेले तर माझ्या जगण्याचे कारण संपेल. स्नेहा म्हणाली, मूर्ख मुलगी, असे बोलू नकोस. असे बोलून सुमनचे तोंड पकडले आणि म्हणाली, जर तू विशालचा नाद सोडला नाहीस तर मी तुझे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल. मग तू कुठेही तोंड दाखवू शकणार नाहीस. एकामागून एक असे करत सर्व गुपिते माझ्यासमोर उघडपणे येत होते. हे ऐकून मी दगडाचा पुतळा झालो होतो. संपूर्ण सत्य उघड करून स्नेहा जेव्हा मागे वळली तेव्हा मला पाहून तिचे भान हरपले होते. काय बोलावे आणि काय बोलू नये हे समजत नव्हते. पुढच्या क्षणी मी स्नेहाच्या तोंडात जोरदार थप्पड मारली. माझ्या आईवडिलांनी हा फ्लॅट घेतला तेव्हापासून मी आणि ती लहानपणापासून मित्र होतो. त्यावेळी मी 12 वर्षाचा होतो आणि स्नेहा त्यावेळी 7 वर्षाची होती. आम्ही लहानपणापासून एकमेकांसोबत खेळायचो आणि आम्ही खूप चांगले मित्र होतो. पण मी तिच्याकडे कधीच मैत्री पलीकडे पाहिले नव्हते. ती माझ्यासाठी फक्त एक चांगली मैत्रीण होती. मी फक्त सुमनवर प्रेम केले होते. पण आज जेव्हा ते रहस्य माझ्यासमोर आले तेव्हा मी तिचा तिरस्कार करू लागलो की ती स्वार्थी आणि फसवी मुलगी आहे. तिने माझे घर उद्ध्वस्त केले होते. त्या क्षणी मी स्नेहाला माझ्या फ्लॅटमधून ढकलून दिले. मी तिच्यावर चांगली केसही केली होती. काही दिवसांपूर्वी तिने माझ्या बायकोचे असे अश्लील फोटो डिलीट केले होते. तथ्य नव्हते. अवघ्या एका आठवड्याभरानंतर मी स्नेहाला घटस्फोट दिला. हे सर्व पाहून सुमन माझ्यासमोर रडायला लागली. आज पहिल्यांदा तिने तिचे सर्व गुपित माझ्यासमोर उघड केले होते आणि ती अनियंत्रितपणे रडत होती. मी पण तिच्यापासून दूर उभा होतो. माझ्याही डोळ्यात अश्रू आले की सुमन असहाय्यता मला का समजली नाही. विश्वास बसत नव्हता. स्नेहासारख्या निरागस दिसणाऱ्या मुलीने आमचं आयुष्य असं उद्ध्वस्त केलं होतं.
काही काळानंतर मी तो फ्लॅट सोडून वेगळ्या ठिकाणी घर घेतले आणि सुमनसोबत सुखाने राहू लागलो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट आधीच मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.